हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर कोणी नवीन असतील आणि त्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा, अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. तर बघा, आज आपण बनवणार आहोत पुरण. तर ते पुरण कशापासून बनवणार आहोत हे तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर बघा, आज आहे आपली जी हरभऱ्याची डाळ असते तर ती डाळ घेतलेली आहे. 1 वाटीन थोडंसं वरती डाळ घेतलेली आहे आणि ते मी असे गरम पाण्यात शिजायला टाकलेलं आहे. आणि शिजायला टाकल्यानंतर वरून तेल किंवा तुम्ही तूप थोडंसं टाकू शकता, कारण त्याच्यामुळे खूप मऊसूत अशी डाळ शिजली जाते. आणि हे बघा, डाळ अशी पूर्ण शिजत आलेली आहे. तोपर्यंत मी गूळ वगैरे सगळं खिसून घेतलेलं आहे. आणि हे डाळ अशी शिजली का नाही शिजली हे आपण बघायचं. आणि त्याच्यानंतर ना बघा, आता चाळण घेणार आहे आणि त्या चाळणीने आपण ज्या डाळीमध्ये पाणी जे सुटतं, जे राहतं थोडंसं पाणी आणि ठेवायचंच असतं, कारण त्याच्यामुळं ते जे पाणी जे राहतं त्याच्याची आपण आमटी बनवतो आणि खूप छान अशी आमटी पण होते. तर बघा, आता आपण ह्या चाळणीमध्ये आता हे पाणी आपण म्हणजे पाणी गाळून घेणार आहोत. म्हणजे डाळीतलं जे पाणी आहे ते सेपरेट करणार आहोत. आणि हे बघा, अशा प्रकारे भरपूर असं डाळीतनं पाणी साईडला निघलेलं आहे. आणि पुन्हा त्याच पातेल्यामध्ये मी ती जी डाळ आपण आता चाळणीने गाळून घेतलेली आहे आणि तीच डाळ मी पुन्हा पातेल्यामध्ये ठेवलेली आहे. पूर्ण त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि जो मी आत्ता गूळ खिसून घेतला होता तो गूळ हळूहळू ह्यामध्ये टाकून घ्यायचा. तर बघा, आता 1 वाटी आणि थोडंसं वरती डाळ घेतलेली आहे. तर तेवढ्याच प्रमाणात मी आता गूळही घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात गोड हवं असेल तर तुम्ही अजूनही गूळ घेऊ शकता. आणि जर तुम्हाला थोडंसं म्हणजे कमी गोड खायचे असेल तर तुम्ही अजूनही थोडंसं कमी गूळ करू शकता. बघा, तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या घरात ज्या पद्धतीने म्हणजे पोळी गोड, काहींना गोड लागते, काहींना थोडीशी मीडियम अशी लागते, तर त्या हिशोबानुसार तुम्ही गूळ घेऊ शकता. आणि हे बघा, पूर्ण असं गूळ घेऊन ते मिक्स करून घ्यायचं. आणि ज्यावेळेस आपण आता डाळीमध्ये गूळ टाकतो त्यानंतर हळूहळू त्या डाळीला पाणी सुटायला सुरुवात होते. भरपूर असं पाणी सुटतं, घाबरायचं नाही. थोडं असं थांबून घ्यायचं आणि बारीक गॅस करून त्याला शिजवून द्यायचं. काही डाळ शिजायची राहिली असेल तर ती ह्या गूळ आपण ज्यावेळेस टाकतो त्यामुळे वेळेस पूर्ण अशी डाळ, ती राहिलेली डाळ पण शिजून निघते. हे बघा, पूर्ण डाळ अशी शिजून निघते आणि हळूहळू त्याला पाणी सुटायला सुरुवात होती. तर बघा, आपण हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. तर चला, आता आपण पटपट मिक्स करून घेऊयात. ह्याला पाणी सुटायच्या अगोदरच आपण ह्यामध्ये काय करणार आहोत, चवीनुसार बघा वेलची पावडर टाकून घ्यायची. आणि त्यानंतर जायफळ हे टाकून घ्यायचं, कारण खूप टेस्ट छान लागते. जायफळ हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडं असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि बघा, हे अशा प्रकारे बघा, मी जायफळ टाकलेलं आहे, वेलची पावडर टाकलेलं आहे. आणि हळूहळू बघताल तर त्याला आता जे आपण गूळ टाकला होता तर त्याचं पाणी सुटायला सुरुवात झाली आहे. जे आपली डाळ शिजायची राहिली आहे ते आता ह्यामध्ये डाळ शिजून निघालं आणि खूप छान असं आपण पुरण करणार आहोत. तर हे बघा, मी अशा प्रकारे पुरण बनवते. तुम्ही कसं बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगताल. नक्की कमेंट करताल. तुम्ही कमेंट करत नाहीत, लाईक करत नाही. व्हिडिओ तर सगळेच बघतात, पूर्ण व्हिडिओ बघतात, पण लाईक करत नाही. काय प्रॉब्लेम असतो? फक्त एकच बटन दाबायला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, कमेंट करा. खूप छान वाटतं. तुम्ही बघता हे खूप छान वाटतं, मग बघून तुम्ही लाईक करत नाही ह्याचं वाईट वाटतं. तर नक्की लाईक करत जा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब पण करत जा. तर बघा, हे आता पूर्ण असं जे आपण गूळ टाकलं होतं त्याचं पाणी सुटलेलं आहे आणि ते पूर्ण असं आता डाळ पण त्यामध्ये शिजून निघणार आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे डाळ वगैरे शिजून निघलेलं आहे. आता हे सुक्क असं झालेलं आहे. तर ह्याला 5-10 मिनटं मी असं थंड व्हायला ठेवणार आहे, लगेचच पुरण वाटायला घेणार आहे. तर बघा, हे मी अशा प्रकारे पुरण वाटून घेतलेलं आहे आणि फास्टमध्ये पुरण वाटून घेतलेलं आहे. वाटताना नाही दाखवलं, कारण खूपच लेट झालं होतं, म्हणून पटपट पुरण वाटून घेतलं. आणि हे बघा, कणिकही मळून घेतले आहे. अशी मऊसूत कणिक मळून घेतलेली आहे. कणिक मळताना आपण काय करायचं, त्यात थोडंसं तेल टाकायचं. मग आपण मीठ तर टाकतोच, फक्त तेल टाकायचं आणि खूप छान अशी मऊसूत मळून घ्यायचे, म्हणजे पुरणपोळी खूप छान होती. चला तर आपण पुरणपोळी करायला घेऊयात.
तर बघा ही पुरणपोळी करण्या अगोदर आमची तर भरपूर असं पुरण भरतो आम्ही, पुरणाची पोळी जी करतो मी मग पाडव्याचा होळीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं भरपूर असं पुरण भरून पोळी केली जाते। आणि बघा मी तुपही घेतलेलं आहे, तूप साजूक तुपात असं भरपूर असं भरून पुरण बिरण भरून खूप छान होती। तर नक्की करा माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि मी कशी पुरणपोळी केली हे तुम्हाला आवडली का नाही आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही पण अशाच प्रकारे पुरणपोळी करता का हेही कमेंटमध्ये सांगा। बघा असं पूर्ण पुरण भरून घ्यायचं, खूप असं पुरण भरून घ्यायचं आणि त्यानंतर ना साईडचं जे आहे ती व्यवस्थित गोल आकार करून आपण पुरणपोळी लाटायला घ्यायची। म्हणजे साईडनं व्यवस्थित जर आपण पुरण भरल्यानंतर ना साईडचं जर व्यवस्थित गोल असं केलं तर आपलं पुरण ते बाहेर येत नाही आणि पुरणपोळी पण फुटत नाही, खूप छान होते। अशा प्रकारे पुरणपोळी करून बघा। चला आता आपण पटपट पुरणपोळी लाटून घेऊयात। हे बघा हलक्या हाताने असं लाटून घ्यायची पुरणपोळी, खूप छान होती। गोल आकारात असं तुम्हाला जसे जमते तसे तुम्ही करू शकता। मला सुद्धा आधी जमत नव्हती पण आता खूप छान जमायला लागली, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि होळीच्या व्हिडिओमध्ये पाडव्याच्या होळीमध्ये पण मी बोलली होती की ज्या दिवशी मला वेळ भेटेल त्या दिवशी मी नक्की तुम्हाला पुरणपोळीचा व्हिडिओ करून दाखवेल की मी पुरणपोळी कशी बनवते। तर हे बघा मी पुरणपोळी अशी बनवते, खूप साधी आणि सोप्या पद्धतीने। पुरणपोळी बनवणं अवघड, बघा पुरणपोळी बनवणं अवघड नाही आहे, जर आपण मनापासून जर पुरणपोळी जर बनवली तर खूप छान होते। आणि बघा हे अशा प्रकारे मी पुरणपोळी बनवते, तुम्ही नक्की एकदा करून बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।